वळूया पुढील बातमीकडे। खवटी येथील दरड हटवण्याचं काम अपूर्णच आहे। 8 दिवसानंतर सुद्धा दरड हटवण्याचं काम सुरूच आहे। मुंबई गोवा महामार्ग खुला झालेला आहे, मात्र 6 जुलैला ही दरड कोसळली होती। अद्यापही हे काम सुरू असल्यामुळे वाहन चालकांनी संताप व्यक्त केलाय। या ठिकाणची नेमकी काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी योगेश बांडागळे यांनी। पाहूया। मुंबई गोवा महामार्गावर मुंबईकडून रत्नागिरीला जाताना कशेडी बोगद्याच्या पुढे 2 किलोमीटर अंतरावर खवटी येथे 6 जुलै रोजी मोठा डोंगर महामार्गावर आला होता आणि तब्बल 8 तास महामार्ग ठप्प होता। 8 तासानंतर महामार्गावर आलेला मलबा बाजूला करण्यात आला, दोन्ही लेन सुरू करण्यात आल्या, परंतु मलबा बाजूला करण्याचं जे काम आहे ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही। आपण इथे बघू शकतो की 8 दिवसानंतर सुद्धा इथला जो मातीचा ढिगारा महामार्गावर आला होता तो बाजूला करण्याचं काम सुरू आहे। या ठिकाणी मशिनरी आहेत, त्यांच्याद्वारे हे काम सुरू आहे। आपण या दृश्यामध्ये बघू शकतो की ही रत्नागिरीकडे जाणारी लेन आहे आणि ही लेन पूर्णपणे अजून मोकळी झालेली नाही। अर्ध्या लेनवर अद्यापही मातीचा जो काही भाग आला होता तो आपल्याला इथे दिसून येतोय। एकंदरीत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात दरडीचा भाग हा महामार्गावर आला होता आणि महामार्गाला याचा ठप्पा बसला होता। 8 तास प्रवासी खोळंबले होते। 8 दिवसानंतर सुद्धा अद्यापही इथला जो महामार्गावर आलेला जो काही डोंगराचा भाग आहे तो बाजूला करण्याचं काम सुरूच आहे। अद्यापही 3 ते 4 दिवस पूर्णपणे मातीचा जो भाग आहे तो बाजूला करण्यासाठी लागतील असा अंदाज आहे। योगेश बांडागळे, जय महाराष्ट्र, रत्नागिरी। आणखी महत्त्वाच्या